श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास विरचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 708. आपण या कथा चिंतनाच्या द्वारे आज अयोध्याकांडाला विराम देणार आहोत. सज्जनो, विराम हा शब्द म्हणजे एक क्षणाची उसंत, आणि ती योग्य देखील आहे, कारण या रामकथेची समाप्ती ही कधीच नसते. ज्या कैलासाच्या व्यासपीठावरून श्री महादेवजी अखंड या रामकथेचं गुणगान या समस्त चराचरामध्ये करत आहेत, ज्याची ज्याची म्हणून श्रवण भक्ती अत्यंत सूक्ष्म झाली, त्याला अव्याहत या प्रभू रामचंद्रांच्या कथेचं गुणगान, त्याच्या नामाचं गुणगान ही अजपा जाणवतच राहते. लौकिक दृष्टीने आज या अयोध्याकांडाचा आपण निरोप घेणार आहोत. खरं 366 क्रमांकाच्या कथेपासून आपण या द्वितीय सोपानाचं चिंतन सुरू केलं, आणि आज 708वी कथा म्हणजे साधारणतः 342 कथांच्या जवळपास हा आपला प्रदीर्घ प्रवास चालू होता. मध्ये मध्ये अनेक अडीअडचणी येत होत्या, काही दिवस कथा थांबवावी लागत होती. परंतु ज्या दिवशी कथा व्हायची नाही त्या दिवशी मनाला वैषम्य वाटायचं की अरे, आपण आपल्या या देहबुद्धीच्या आधाराने आपली ही सेवा खंडित केली बरं. परंतु सज्जनो, त्या दिवशी कारण देखील काही अशी असायची की कथा होऊ शकायची नाही. परंतु या सर्व बेरीज वजाबाकीतून शेवटी पूज्य बाबांचंच जे ते प्रवचनामध्ये नेहमी वाक्य सांगायचे की दिस वर्ल्ड इज मॅथमॅटिकली परफेक्ट. या सगळ्या कमी जास्त झालेल्या दिवसांचं कारण काय होतं, प्रयोजन काय होतं, हे त्यावेळेला माझ्या अल्पबुद्धीला कळू शकलं नाही. परंतु आज ज्या दिवशी या अयोध्याकांडाचा विराम घेण्याचा दिवस आला, आणि तो दिवस ध्यानी मनी नसताना एका परम पवित्र दिवसापर्यंत येऊन थांबला, आणि तो दिवस आजचा श्रावण शुद्ध अष्टमीचा सूर्योदयाची सप्तमी खरं. आणि त्यामुळं हा परम पावन दिवस आहे, ज्यांच्या आधाराने आपण हे रामायण गात आहोत, ज्यांच्या कृपेने आपल्या मुखी हे रामायण आलेलं आहे, ज्यांनी आपल्यासाठी हे एवढं प्रचंड मोठं भाव विश्व केवळ करुणेच्या आधाराने उघड करून दिलं, अशा गोस्वामी तुलसीदासांच्या जयंतीच्या दिवशी, जे या श्री रामचरित मानसचे रचनाकार आहेत, अशा गोस्वामी तुलसीदासांची आज जयंती आहे. सज्जनो, श्रावण आधीच पवित्र महिना, त्यामध्ये गोस्वामी तुलसीदासांची जयंती, त्यातही विशेषत्वाने श्रावणातला पहिला सोमवार. अनेक महादेव भक्तांचं अत्यंत या आराध्याच्या चरणी आपला सर्व भाव व्यक्त करण्याचा हा दिवस. आणि आता सूर्योदयाच्या पश्चात सुरू झालेली ही श्रावणातली दुर्गाष्टमी, अशा या सर्व परम पावन असलेल्या मुहूर्तांचा योग साधूनच जणू काही श्री महाराजांनी या अयोध्याकांडाचं देखील समापन जणू काही या महादेवाच्या चरणी बिल्वपत्रांच्या समवेत आपण अर्पण करावं, अशा दृष्टीनेच जणू काही या सर्व कथा प्रसंगांमधून आपल्याकडून करून घेतलेला आहे. काल आपण या अयोध्याकांडातील अंतिम दोहा अभ्यासत होतो, आणि त्या अंतिम दोह्याच्या शेवटी असलेला छंद आणि सोरठा जो भरतजींच्या समस्त चरित्राचं संपुट आहे, सार आहे, आणि त्यामुळं तो छंद आणि या अयोध्याकांडातील शेवटचा सोरठा मी कालच्या कथाचिंतनामध्ये मागे ठेवला.
आणि त्यातूनच आज या तुलसी जयंतीच्या परमपावन दिवशी आम्हाला त्याचं चिंतन करण्याचं सद्भाग्य मिळत आहे. गोस्वामीजींनी ज्या या छंदाची रचना केली आहे त्यामध्ये या प्रदीर्घ अयोध्याकांडातील सर्व घटनांचं जणू काही स्पर्श करत करत गोस्वामीजी आम्हाला पुन्हा एकदा भरत चरित्राचं महत्त्व अधोरेखित करतायत. सर्वप्रथम आपण त्या छंदाचं गायन करूयात आणि तत्पश्चात गुरुकृपेने त्यातील जो भावार्थ आहे तो जाणण्याचा प्रयत्न करूयात. गोस्वामीजी गाऊ लागतात. सिय राम प्रेम पीयूष पूरन होत जनमुन भरत को. सिय राम प्रेम पीयूष पूरन होत जनमुन भरत को. मुनि मन गम जम नियम समदम विषम व्रत आचरत को. मुनि मन गम जम नियम समदम विषम व्रत आचरत को. दुखदाह दारिद दंभ दूषण सुजस मिस अपहरत को. दुखदाह दारिद दंभ दूषण सुजस मिस अपहरत को. कलिकाल तुलसी से सठनी हठी राम सन्मुख करत को. कलिकाल तुलसी से सठनी हठी राम सन्मुख करत को. सिय राम प्रेम पीयूष पूरन होत जनमुन भरत को. होत जनमुन भरत को. होत जनमुन भरत को. भरत चरित करि नेमु तुलसी जो सादर सुनहि. सिय राम पद पेमु अवसी होई भवरस बिरती. सियावर रामचंद्र प्रिय हो. गोस्वामीजी आम्हाला या भरत चरित्राचं महत्त्व या छंद आणि सोरठ्यामध्ये अत्यंत तळमळून सांगत आहेत. सर्वप्रथम आपण या छंदाचा सरळ अर्थ बघूयात. गोस्वामीजींचं हे एक विनम्र असं आपल्या अंतःकरणातलं एक्सप्रेशन ज्याला म्हणता येईल, प्रगटीकरण ज्याला म्हणता येईल, या भरत चरित्राच्या विषयी असलेला त्यांचा अनन्यसाधारण भाव त्यांनी या छंदामध्ये जणू काही व्यक्त केला आहे. गोस्वामीजी म्हणतात की जर भरताचा जन्मच झाला नसता तर. बघा, भरतजी देखील वारंवार या चरित्राच्या पूर्वार्धामध्ये आपल्या स्वतःला हाच प्रश्न विचारत असतात की अरे भरता, तू का जन्माला आलास? रामाला दुःख देण्यासाठी जन्माला आलास? या कैकेयीच्या पोटी जन्माला येऊन तू आपल्या आराध्याला वनवासात पाठवलंस? भरतजींची ही पीडा कुठंतरी तुलसीदासांच्या अंतःकरणामध्ये घर करून राहिली आहे. आणि त्यामुळे गोस्वामीजी भरतजींना जणू काही एका आरतीच्या रूपाने त्यांच्या या जन्माचं कारण, जर ते जन्माला आलेच नसते तर या सृष्टीमध्ये केवढा मोठा अनर्थ झाला असता, हे जणू काही भरतजींना या छंद रचनेतून सांगतायत. गोस्वामीजी म्हणतात,
सिय राम प्रेम पीयूष पूरन, होत जन्मुन भरत को. कोण आहे भरत? जसं प्रभू रामचंद्रांचा देह हा पंचमहाभूतिक पदार्थांचा नाही, भरतजी देखील प्रभू रामचंद्रांच्याच अंशा समवेत आलेले आहेत. परंतु गोस्वामीजींनी त्या अंशाला अनुभवलं, आपल्या हृदयामध्ये जाणलं, आणि या भरतजींचं हे शरीर म्हणजे काय आहे तेच जणू काही आम्हाला या छंदाच्या प्रथम चरणामध्ये सांगून टाकलं की भरतजी म्हणजे कोण आहेत. जर प्रभू रामचंद्र आणि सीताजींच्या प्रेमरूपी अमृताने देह धारण केला, तर या प्रेमरूपी अमृताने परिपूर्ण असलेला देह म्हणजे भरतजी आहेत. भगवंतावरती प्रेम कसं करावं, त्या भगवंताच्या प्रेमळ शीतलतेचा अनुभव कसा घ्यावा, हे सर्व जर कोणी आम्हाला सांगितलं असेल तर या भरतजी रूपी या प्रेम शरीराने आम्हाला समजावून सांगितलंय. गोस्वामीजी म्हणतात की जर हे असं शरीरच या अयोध्या नगरीमध्ये आलं नसतं, जर या समस्त रामायणाचं हे एक प्राण रूपाने तत्व प्रगटलं नसतं तर काय अनर्थ झाले असते. पहिला अनर्थ गोस्वामीजी म्हणतात, मुनी मन अगम जम नियम सम दम विषम व्रत आचरत को. प्रभू रामचंद्रांच्या प्राप्तीसाठी जी अनेक साधन शास्त्रामध्ये सांगितलेली आहेत, अशा या सर्व साधनांमध्ये आदर्शाची गरज असते. आपण देखील वर्गामध्ये बघतो ना की बऱ्याचदा वर्गातले शिक्षक देखील आम्हाला म्हणतात, अरे तुला हे कसं कळत नाही, किती वेळा सांगितलं तुला. मग एक काम कर, हा वर्गामध्ये पहिला येणारा मुलगा आहे ना, त्याने कसं लिहिलंय बघ बरं, त्याचं अक्षर बघ, त्याच्या गोष्टी सांगण्याचा जो भाग आहे तो समजून घे. अशा पद्धतीने आम्हाला लहानपणापासून या आदर्शांच्या समवेत शिक्षण घेण्याची एक व्यवस्थाच या जगामध्ये आहे. परमार्थामध्ये आदर्श कसा समजायचा, कुठं शोधायचा. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्रांच्या प्राप्तीसाठी भरतरूपी हा साधनेचा आदर्शच आम्हाला प्राप्त झाला नसता जर प्रभू रामचंद्र आणि सीताजींच्या प्रेमाने परिपूर्ण असलेल्या भरतजींनी देह धारण केला नसता. मुनींना जे अत्यंत समजायला अगम्य आहे अशा यम नियम शम दम इत्यादी कठीण व्रताचं आचरण हे कोणी करून दाखवलं असतं. आपण म्हणाला हो, शम दम नियम या सर्व गोष्टींवरती केवढं प्रचंड लिखाण उपलब्ध आहे. सज्जनो, मी बऱ्याचदा गमतीने म्हणतो की आपण एखाद्या हॉटेलमध्ये जर कधी गेलो तर मेनू कार्ड बघून कधी कोणाचं पोट भरत नाही. आपल्याला त्या पदार्थांची चव चाखून आपल्या स्वतःचं पोट भरावं लागतं. त्याप्रमाणे या शाब्दिक व्याख्यांनी कधीच कोणाला यमन नियम या सर्व गोष्टींची खरं अनुभूतीच आली नसते. त्या गोष्टींची अनुभूती येण्यासाठी आम्हाला भरतासारख्या संताचं चरित्र अत्यंत सूक्ष्मतेने वारंवार जेव्हा आम्ही चिंतन करू तेव्हा कदाचित आम्हाला त्यामध्ये असलेल्या एखाद्या अमृत कणाच्या आधाराने या शब्दांची खरी ओळख झाली असते. अहो, जे मुनी देखील या आचरणाचा अखंड प्रयत्न करतायत त्या आचरणासाठी देखील त्यांना भरतजींचाच आदर्श समोर ठेवावा लागतोय. आणि त्यामुळे भरतजींचा जन्म हे तपस्वी मुनी यांच्यासाठी या सर्व अत्यंत अगम्य असलेल्या आचरणाला आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचं एक आदर्श या रूपाने गोस्वामीजी बघतायत. मुनी तपस्वी या तर खूप मोठ्या पदवी आहेत. आपण तर अजूनही जीवनामध्ये बद्धतेतून मुमुक्षत्वामध्ये देखील निदान मी तरी प्रवेश करू शकत नाहीये. आमच्या जीवनाचं प्रतिबिंब आम्हाला भरताने दाखवलं.
कोण आहे मी, कसा आहे मी, काय आहेत माझ्या जीवनामध्ये हे वेगवेगळे गुणधर्म. आणि त्या आधाराने गोस्वामीजी म्हणतायत, दुःख दाह दारिद दंभ दूषण सुजस मिस अपहरत को. जणू काही माझा बायोडेटाच या 3ऱ्या चरणामध्ये मला गोस्वामीजी सांगतायत. काय आहे बाळा तुझं जीवन? आज लौकिक सुखाच्या प्राप्तीसाठी तू धडपडतोयस, परंतु प्रत्येक टप्प्यामध्ये या सर्व धडपडीतून तुझ्या जीवनात तुला काय प्राप्त होतंय? केवळ दुःखच. या लौकिक सुखामध्ये जे तू शोधण्याचा प्रयत्न करत आहेस, श्री महाराजांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर मिठाचं पोतं हे कितीही जरी धुतलं तरी त्याचा खारटपणा जसा जात नाही. किंवा जसं एखादं कुत्र हाडूक चघळता चघळता इतकं चघळतं की त्याच्या स्वतःच्या तोंडातून रक्त यायला लागतं आणि ते कल्पना करतं की या हाडुकामध्येच रक्त आहे आणि त्यामुळे ते आणखीन त्याला चघळायला लागतं आणि स्वतःच्याच मुखामधून रक्तस्राव करू लागतो. त्याप्रमाणे आम्ही आमच्या जीवनामध्ये सज्जनो सुखाची दिशा शोधण्यामध्ये चुकलो आहोत. आज मनुष्य मंगळापर्यंत जात आहे, परंतु तोच मनुष्य स्वतःच्या अंतरंगामध्ये उतरायला तयार नाही. जिथं खरं सुख आहे, जिथं सगळा आनंद आहे, जिथं खरं समाधान आहे, ती दिशा आमची चुकलेली आहे. अशा दुःखातून सुखाचा शोध कसा घ्यायचा, ही अंतर्मुखता कशी मिळवायची, या लौकिकाचा त्याग करून चित्रकूटावरती जाऊन प्रभू रामचंद्रांचे चरण धरायचे आणि तत्पश्चात सर्वस्वाचा त्याग करून नंदीग्राममध्ये एक तपस्वी जीवन जगायचं आणि अंतरंगामध्ये शरद ऋतूची पौर्णिमा समाधानाने अनुभवायची. हेच जीवनामधलं दुःख दूर करण्याची कला आम्हाला जर भरतजी नसते तर कोणी सांगितली असती? कालच मी त्या इस्कॉनच्या संबंधी असलेल्या एका व्यक्तित्वाची माहिती वाचत होतो. अल्फ्रेड फोर्ड नावाचा मनुष्य. आपल्याला फोर्ड हे नाव सगळ्यांना माहितीच आहे. जे जगप्रसिद्ध गाड्या फोर्ड कंपनीच्या, त्याचा हा फाउंडर मेंबर आहे. आणि जेव्हा इस्कॉनचे प्रमुख अमेरिकेमध्ये होते त्यावेळेला फोर्डची त्यांची भेट झाली आणि तत्पश्चात आपला सर्व कारभार हा लोकांवरती सोपवून या कंपनीचा हा मालक अखंड नामस्मरण करतो, अखंड श्रीकृष्णाचं गायन करतो, भारतामध्ये वारंवार येतो, या इस्कॉनच्या या सर्व कार्यामध्ये सहभागी होतो. त्यामध्ये असं लिहिलं होतं की तो कुठल्याही मोठ्यातल्या मोठ्या मीटिंगमध्ये असला तरी त्याच्या हातामध्ये जपाची पिशवी नित्य असते. बघा, जीवनामध्ये ज्यांना सुखाचा खरा शोध लागला ते या लौकिक गोष्टी केवळ कर्तव्यापुरत्या करत राहतात, परंतु त्यांना जीवनामध्ये खरंच सुख कुठं आहे याचा उगम होतो. आणि तो उगम आम्हाला भरतजींनी दिलेला आहे मिळवून. अन्यथा रामाच्या कृपेच्या आधाराने केवळ लौकिक वस्तूंची प्राप्ती हेच ज्याने स्वतःचं सर्वस्व मानलं त्याला त्याच्या जीवनामध्ये त्या पूर्णत्वापर्यंत जाता येऊ शकत नाही. अशा या दुःखरूपी दाहकतेचे, संतापाचे चटके आम्हाला नित्य बसत राहतात जोपर्यंत आम्ही अंतर्मुख होऊन आपल्या हृदयस्थ ईश्वराकडे जाऊ शकत नाही. आम्ही आमच्या जीवनामध्ये जरी सर्व दृष्टीने श्रीमंत झालो, जरी आमचे बँक बॅलन्स वाढत असले तरी आमच्या मनाची दैन्यता संपत नाही, आमचं दारिद्र्य संपत नाही. आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी पारमार्थिक आहे हा दंभ देखील माझा संपत नाही. गोस्वामी तुलसीदासांनी भरतजींच्या चरित्राच्या आधाराने माझ्यासारख्या मूर्खाला आरसा दाखवलेला आहे की बघ स्वतःच्या रूपाला, काय करतोय जीवनामध्ये, काय प्राप्त करायचंय. या भरतजींच्या या चरित्राचं नित्य चिंतन, नित्य स्मरण तुला काय शिकवतंय की जीवनामध्ये जरी सर्व आलं तरी जोपर्यंत प्रभू रामचंद्रांच्या चरणांची प्राप्ती होत नाही, जोपर्यंत त्यांचा कृपा आशीर्वाद मस्तकी पडत नाही, जोपर्यंत ते तुला त्यांच्या हृदयामध्ये स्थान देत नाहीत, तोपर्यंत तू खऱ्या अर्थाने या मनुष्यत्वाला न्यायच दिला नाहीस बाळा.
आणि हे चरित्र जर भरताचा जन्म झाला नसता तर आम्हाला कसं कळालं असतं सज्जनो. आणि शेवटी गोस्वामीजी स्वतःवरती घेत म्हणतात, कलिकाल तुलसी से सठनी हटी राम सन्मुख करत को. या कलियुगामध्ये तुलसीदास स्वतःवरती हा एक प्रकारे दोषारोपण घेत म्हणतायत की या कलियुगामध्ये तुलसी सारख्या शठाला, धूर्ताला, मूर्खाला अट्टाहासाने श्रीरामाच्या सन्मुख करण्याची संधी कोणी आम्हाला दिली असती. जर भरतजींचा जन्मच झाला नसता तर या कलियुगामध्ये तुलसीदास हे वाहवतच गेले असते. त्यांना कधी राम सन्मुखतेची संधीच प्राप्त झाली नसती. ही तुलसीदासांची एक विलक्षण विनम्रता आहे. हे त्यांचं दिव्यत्व आहे, संत हृदय आहे की ते स्वतःवरती या कलियुगाच्या गुणधर्मांच्या आधाराने स्वतःला मूर्ख म्हणवत, शठ म्हणवत भरतजींचं हे महात्म्य आम्हाला सांगतायत. गोस्वामीजी हे कुठल्याही अर्थाने या उपाधीमध्ये बसू शकत नाहीत. ज्यांचं चरित्रच दिव्य आहे अशा गोस्वामीजींच्या जयंतीला, ज्या गोस्वामीजींनी आम्हाला हे रामचरित मानस दिला, ज्यांनी खऱ्या अर्थाने या मनुष्य जन्माला कृतार्थ कसं करायचं हे आम्हाला दाखवून दिलं, 126 वर्षाच्या प्रदीर्घ आयुष्यामध्ये देखील ज्यांनी अखंड रामनामाचं महत्व, रामकथेचं महत्व, प्रभू रामचंद्रांच्या सगुण भक्तीचं महत्व निरंतर आम्हाला वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये सांगितलं, त्या सर्व ग्रंथ संपदेचा शिरोमणी म्हणजे हे रामचरित मानस, ज्याला आपण तुलसी रामायण असं महाराष्ट्रामध्ये म्हणतो. अशा या तुलसी रामायणाच्या आधाराने गोस्वामीजींनी जी अद्भुत क्रांती केलेली आहे आणि त्यामुळं मी गोस्वामीजींच्या चरणीच क्षमा प्रार्थी होत या शेवटच्या चरणामध्ये थोडासा बदल करत या चरणामध्ये मी माझ्या स्वतःच्या प्रतिबिंबाला पाहण्याचा प्रयत्न करतो. गोस्वामीजी म्हणतात, कली काल तुलसी से सठनी हटी राम सन्मुख करत को. कलियुगामधले भरतजी जर कोण असतील तर ते तुलसीदास आहेत. ज्या तुलसीदासांनी आपल्या कष्टांची जणू काही पराकाष्ठा केलेली आहे. 2 वर्ष 7 महिने 26 दिवस तुर्या अवस्थेमध्ये राहून ज्यांनी या समस्त रामायणाची निर्मिती केली. कोणासाठी केली? अहो, ते तर अंतरंगामध्ये हा सर्व आनंद उपभोगत होतेच ना. जसे श्री महाराज जर केवळ नैमिषारण्यामध्ये स्वानंदामध्ये पडून राहिले असते तर कदाचित आम्हाला अनंत लोकांना या भगवंताच्या नामाला सन्मुख कोणी केलं असतं. पण श्री महाराजांनी ज्याप्रमाणे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत एक वेळ राम बोला, एक वेळ राम बोला, ही पराकाष्ठा केली. गोस्वामीजींनी देखील या सगुण चरित्राच्या आधाराने आम्हाला प्रभू रामचंद्रांची सन्मुख करण्यासाठी जणू काही माझ्यासारख्या शठाला हेच मी स्वातंत्र्य घेतो की गोस्वामीजी आपण तर प्रत्यक्ष भरतजी आहात. आपण तर सर्व समर्पण केलेले प्रभू रामचंद्रांच्या चरणाशी. आणि कोणासाठी केलं? माझ्यासारख्या शठासाठी केलं, माझ्यासारख्या मूर्खासाठी केलं, जो या कळी काळाच्या प्रवाहामध्ये वाहत चालला होता आणि अजूनही वाहतच आहे. परंतु आपण अट्टाहासाने श्री महाराजांच्या शब्दात सांगायचं झालं तर कधीच कोणाबद्दल निराश न होता पुन्हा पुन्हा आग्रहपूर्वक त्याला राम सन्मुख करण्याचा प्रयत्न या ग्रंथाच्या द्वारे करत आहात. बघा सज्जनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला तुलसीदासांची तशी विशेष ओळख कधी होती? मी ऐकलं की जुन्या काळी 60-70च्या काळी गोस्वामी तुलसीदासांची जयंती शाळांमध्ये साजरी केली जायची. पण
परंतु या आधुनिकतेमध्ये आम्ही हरवलेल्या अनेक अमूल्य गोष्टींपैकी ही एक गोष्ट आहे की आम्हाला लहानपणी निदान महाराष्ट्रामध्ये तुलसीदासांसारख्या संताची ओळखच करून दिली जात नाही हो. तुलसी रामायण हा शब्द आम्ही वाचतो, ऐकतो, परंतु आम्हाला बऱ्याचदा हा ग्रंथ नेमका काय आहे याची देखील कल्पना नसते. मला आठवतं माझ्या आयुष्यामध्ये या तुलसीदासांचा पहिल्यांदा शब्दाची ओळख मला गोंदवल्यामध्ये रामपाठामध्ये झाली, जेव्हा श्री महाराज आम्हाला त्या शब्दांमध्ये सांगतात की सात्विक भक्त थोर थोर तुलसीदास कमाल कबीर. तेव्हा या तुलसीदासांची सर्वप्रथम ओळख आम्हाला या ग्रंथांच्या आधाराने व्हायला सुरुवात झाली. तुलसीदासांच्या विषयी श्री महाराजांचं वाक्य आजच मला आमच्या गोंदवल्याच्या मुळे काकांनी पाठवलं की ज्या वेळेला श्री महाराज वाणी रूपामध्ये होते तेव्हा अनेक सद्भक्तांनी श्री महाराज त्यावेळेला काय काय बोलले त्याची जी टिपणं करून काढली, त्या टिपणांचं जे आजच्या काळामध्ये देखील अत्यंत अनन्यसाधारण महत्व आहे, त्यामध्ये श्री महाराज तुलसीदासांच्या विषयी बोलताना म्हणतात की तुलसीदासांनी जर कुठलं चरित्र अत्यंत प्रदीर्घ पद्धतीने गायलं असेल तर ते भरत चरित्र गायलेलं आहे. कारण तुलसीदासांना भरतजींचा त्याग हा प्रभू रामचंद्रांच्या त्यागापेक्षा देखील श्रेष्ठ वाटलेला आहे. अशा या भरतजींचं चरित्र तुलसीदासांनी प्राणापलीकडं आपल्या समोर गाऊन सांगितलं. याचं कारण एकच की या भरतजींच्या चरित्राचं नित्य चिंतन करून जीवनामध्ये स्वार्थबुद्धी आमची कमी व्हावी, मला मिळावं हा हव्यास कमी व्हावा, कुठेतरी मनामध्ये समर्पणाचा भाव जागृत व्हावा, कुठेतरी आपल्या स्वचा त्याग करून या हृदयस्थ असलेल्या चित्रकूटावरील प्रभू रामचंद्रांपर्यंत जाण्याची इच्छा निर्माण व्हावी. या सर्व गोष्टी लौकिक अर्थाने चरित्र आहेत अशी नाही, या सर्व काही अखंड आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांच्या आधारानेच आम्हाला नित्य या हृदयस्थ चित्रकूटाकडे घेऊन जाण्याचा मार्गच गोस्वामीजी आम्हाला सांगतात. मी माझ्यासारख्या माणसाचा विचार करतो की अरे, जो कलियुगामधल्या सर्व गुणांनी संपन्न आहे, दुःख दाह दारिद दंभ दूषण सुजस मिस अपहरत कोहो, आहे आमची ही व्यवस्था, आहे आमची आज अंतरंगामधली ही अवस्था की आम्ही या सर्व प्रकारच्या कलियुगाच्या दोषांनी युक्त झालेलो आहोत. रामचरितमानस हा ग्रंथ असा आहे की जो अखंड तुम्हाला या कलियुगातल्या गुणधर्मांमधून बाहेर काढून न कंटाळता न थकता पुन्हा पुन्हा निर्मळत्व देण्याचा प्रयत्न करत असतो. मी सहज आज सकाळी विचार करत बसलो होतो की आपल्यासारखा व्यावसायिक माणूस जो प्रत्येक मिनिटाचा खरं तर विचार करतो, आज एवढ्या 700 दिवसाच्या पलीकडं आपण रामायण गातोय, मला नेमकं रामायणाने काय दिलं? हा काही लौकिक प्रांत आहे का? कशासाठी मी गातोय रामायण? आणि तेव्हा मनामध्ये अंतर्मुख होऊन विचार करायला लागलो की रामायणाने मला नेमकं काय दिलं, या तुलसीदासांनी जन्म घेऊन मला नेमकं काय दिलं. जर तुलसीदासांचा जन्मच या भूतलावरती झाला नसता तर या रवींद्र पाठक सारखा शठ किती गोष्टींना हरवून बसला असता. गोस्वामीजींनी पहिली गोष्ट दिली ती म्हणजे जे रामायण आम्ही लहानपणी ऐकलं होतं खरं, परंतु तो रामायण आमचा किती अभ्यास होता, किती आम्हाला कळालं होतं. अगदी ओढून ताणून जरी गोष्टी सांगितल्या तरी 10-15 मिनिटांमध्ये जे समस्त रामायण आम्हाला घरातल्या ज्येष्ठांकडून कळालं, त्या रामायणामध्ये आम्हाला केवळ एकच गोष्ट मोठं झाल्यानंतर कळायची की कुठंतरी त्रेतायुगामध्ये श्रीराम नावाचं एक व्यक्तित्व अयोध्येमध्ये कौसल्य आणि दशरथाच्या पोटी जन्माला आलं, त्याचं चरित्र म्हणजे रामायण. गोस्वामीजींनी पहिली क्रांती केली की तो श्रीराम हा केवळ त्रेतायुगापुरता नाही,
त्या कौसल्येच्या रामाला थेट या 2020 मधल्या घटनांमध्ये पाहण्याची दृष्टी मला रामचरितमानसने दिली आहे. अर्थात रामचरितमानसची सर्वोत्तम उपलब्धी तर ती आहे की जेव्हा समस्तामध्ये सार साचार आहे. या सर्व विश्वामध्ये भरलेला हा राम, अणुरेणूंमध्ये भरलेला राम या आपल्या हृदयाला जाणू शकेल. परंतु आज ती माझी पात्रता नाही. ठीक आहे, आज मला ती आत्मदृष्टी नाही की ज्यामुळे मी या चराचरातला रामाला पाहू शकेन. परंतु निदान तो राम त्रेतायुगामधला नाही, तो माझा कोणीतरी सखा आहे, माझ्या जवळचा आहे, माझ्या घरातला आहे. एवढी जरी भावना या कलियुगामध्ये या रवी सारख्या शठाच्या मनामध्ये जर कोणी निर्माण केली असेल तर ती माझ्या भरतरूपी तुलसीदासांनी निर्माण केलेली आहे. श्री महाराज देखील म्हणायचे ना की माझ्या रामाकडे एकदा डोळे भरून पाहो. नाही कळायचं तेव्हा श्री महाराजांचं वाक्य. रामावरती प्रेम करता येणं हे सर्व साधनेचं सार आहे. आणि म्हणूनच श्री महाराज म्हणतात, सर्व साधनाचे सार सखा माझा रघुवीर. तो राम आपला सखा आहे, आपला सर्वस्व आहे. जसं भरतजी म्हणतात की तू माझा स्वामी, सखा, माता, पिता, माझा बंधू, माझं सर्व काही तू आहेस. अनन्यास रक्षी तसे चाप पाणी. गोस्वामीजींनी आम्हाला रामायणातून या कौसल्येच्या रामाला थेट आपल्या घरापर्यंत आणलंय. सज्जनो, ही रामायणाची आपल्यावरती पहिली कृपा आहे. दुसरी कृपा, रामायणाने जर आम्हाला काही दिलं असेल तर हरिहरांमधला भेद रामायणाने घालवून टाकला. आम्हाला कधीच महादेवाचं स्वरूप कळालं नसतं. निदान मी माझ्या जीवनामध्ये या महादेवाला केवळ एक लिंग रूपाने ज्याची आपण पूजा करतो, ज्याच्या पिंडीवरती आपण बिल्वपत्र वाहतो आणि ज्याचं शिवलीला अमृत आम्ही गातो, याच्या पलीकडे महादेवाचं स्वरूप हे मला कधीच कळू शकलं नसतं. परंतु गोस्वामीजींच्या अपार करुणेने या रामायणातून महादेवाचं स्वरूप जाणण्याची पात्रता आली नाही, परंतु त्याच्या निदान रूपाची तरी ओळख झाली. कोण आहे महादेव? माझ्या प्रभू रामचंद्रांचा सर्वात आराध्य सर्वोत्तम भक्त महादेव. आणि या महादेवाचं स्वरूप जे गोस्वामीजींनी या रामायणामध्ये गायलं. सज्जनो, पार्वती माता ज्या वेळेला महादेवाला सर्वप्रथम कैलासावरती विवाहाच्या पश्चात पाहते आणि त्यावेळेला जे पार्वती मातेने महादेवाचं वर्णन केलं, बैठे सोह काम रिपू कैसे, धरे शरीर शांत रसु जैसे. शांत रूपाने जर शरीर धारण केलं तर तो शांत रस महादेव रूपाने पार्वती मातेने या कैलासावरती पाहिला. सज्जनो, श्री महाराज देखील म्हणायचे की हरिहरांमध्ये भेद मानू नका. या हरिहरांमध्ये भेद न मानण्याची क्लुप्ती गोस्वामीजींनी या रामायणामध्ये सर्वप्रथम महादेवाचं चरित्र गायलं आणि तत्पश्चात रामायण गायलं. यातूनच आम्हाला या हरिहरांमधला हा वाद असलेली ही सीमारेषा जणू काही गोस्वामीजींनी संपवली. आणि जो कोणी महादेवाच्या प्रेमामध्ये पडतो त्यालाच रामायणाचं दालन उघड होतं. सज्जनो, राम दुआरे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसारे. या रामाच्या वरती प्रेम जडावं यासाठी त्या महादेव रूपी हनुमंताची आराधना जी माझ्या समर्थांनी केली, त्या हनुमंताचं सुंदर कांड आपल्या जीवनामध्ये गोस्वामीजींच्या कृपेने आलं. जो मारुती राया केवळ आमच्यासाठी शनिवारी तेल वाहणं आणि प्रदक्षिणा मारणं आणि त्याचबरोबर भीमरूपी गाणं याच्या पलीकडे आम्हाला उमजला नव्हता, ते हनुमंताचं स्वरूप सुंदरकांडच्या रूपाने गोस्वामीजींनी आमच्या जीवनामध्ये आणलं. हनुमंताच्या चरणी आमचं प्रेम जडवलं आणि त्यातून आम्हाला रामभक्तीची ही मार्ग, हा दालन गोस्वामीजींनी उघडा करून दिला. आणि त्यामुळे जर गोस्वामीजींचा जन्म झाला नसता तर आमच्यासारख्या शठांना महादेव आणि हनुमंत कसे कळाले असते, कसे कळाले असते.
गोस्वामीजींनी आम्हाला तिसरी गोष्ट दिली आणि ते म्हणजे आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त झालेल्या सद्गुरूंचं अनन्यसाधारण महत्व गोस्वामीजींनी आम्हाला या रामचरित मानसमध्ये पदोपदी सांगितलं. आम्ही उपासनेमध्ये म्हणतो ना, लोकासी रूप न कळेची मनुष्य वाटे. श्री महाराज म्हणजे प्रत्यक्ष रामराया होता. ही जी पूज्य ब्रह्मानंद महाराजांची दृष्टी होती, ती दृष्टी आम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. परंतु निदान जेव्हा प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र सद्गुरूचं महत्व गातात आणि म्हणतात की जे गुरुपद अंबुज अनुरागी ते लोकहु बेदहु बड भागी, ज्याच्यावरती सद्गुरूची कृपा होते, जो सद्गुरूच्या चरणांचा खरा प्रेमी आहे, तो लौकिक आणि पारलौकिक या दोन्हीही दृष्टीने विशेषत्वाने प्रकाशमान होतो. आणि जेव्हा त्या शरणांच्या आधाराने आपण आपल्या जीवनामध्ये श्री महाराजांनी आम्हाला काय काय दिलेलं आहे याचा विचार करतो, तेव्हा खरोखर मन अत्यंत कृतज्ञतेने भरून येतं. सज्जनो, हा आरसा आम्हाला कोणी दिला? गोस्वामीजींनी दिला. जर गोस्वामीजींचा जन्म झाला नसता तर आम्हाला या सद्गुरूचं अनन्यसाधारण महत्व कोणी दिलं असतं? मी तर पुढे जाऊन आणखीन म्हणेन की श्री महाराजांची ही परमकृपा झाली जीवनामध्ये की त्यांनी रामायणाचं वेड लावलं आमच्यासारख्या लोकांना. आज मी एकटाच निघालो होतो गात रामायण, मला माहित नव्हतं. परंतु आज जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा बघतो की 5-50 असेच माझ्यासारखे वेडे देखील या रामायणाचे चाहते आहेत. मन लावून रामायण गातात, मन लावून रामायण ऐकतात. या रामायणाने आम्हाला आमच्या जीवनामध्ये जे काही आमच्या जीवनातल्या या सद्गुरूरूपी नामरूपी अवस्था आहेत, या सगळ्याचं अनन्यसाधारण महत्व आम्हाला या ग्रंथाने दिलं. मला आठवतं 1998 सालची गोष्ट आहे की त्यावेळेला गोंदोल्यामध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्री माधवानंदांचे एक शिष्य होते, श्री विजय कुलकर्णी, त्यांची प्रवचनं असायची. मी आणि रवी मेहता त्यावेळेला गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने काही जप करावा, श्री महाराजांची काही सेवा करावी या रूपाने आधीच 4-5 दिवस जाऊन राहायचो. आणि त्यावेळेला विजय कुलकर्णींची प्रवचनं ऐकल्यानंतर त्यांना निरोप देण्याची वेळ आली. ते गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पुण्याला जायचे आणि त्यांच्या गाडीजवळ मी उभा होतो. लहान होतं वय, काही कळत नव्हतं. आणि त्यावेळेला मी सहज मुखातून त्यांना प्रश्न विचारला की आपण किंवा जे श्री महाराज वारंवार सांगतात की नामामध्ये प्रेम यायला पाहिजे, ते प्रेम कशाने येईल? आणि झट दिशेने कदाचित श्री महाराजांच्याच प्रेरणेने त्यावेळेला ते मला म्हणून गेले की तू तुलसी रामायण वाचायला सुरुवात कर, त्यामधून नामाचं प्रेम खूप निर्माण होतं. एका संताच्या मुखातून हे शब्द आले खरं. अजूनही माझ्यासारखा शठ त्या नामाच्या प्रेमाला अनुभवू शकला नाही. ही खरं तर अत्यंत मोठी शोकांतिका आहे. परंतु हो, एक निश्चित आहे की आम्हाला या रामायणाने या अमृतरूपी सरोवराच्या अगदी किनाऱ्यापर्यंत आणून ठेवलेलं आहे. अजूनही आपल्या प्रारब्धाचं संचितचे भोग संपत नाही, अजूनही पापबुद्धी संपत नाही. त्यामुळे हे अमृत पिऊन त्यामध्ये पूर्णपणे डुबून जाण्याची पात्रता निर्माण होत नाही, ही गोष्ट वेगळी. परंतु निदान हे अमृत आता दृष्टिक्षेपामध्ये आलंय. यापेक्षा अजूनही या रामायणाची वेगळी कृपा ती कुठली? रामायणाने सद्गुरूचं महत्व दिलं, रामायणाने आम्हाला नामाचं महत्व दिलं. गोस्वामीजींनी नामवंदना केली आणि नामवंदनेतून या नामरूपी महाराजांचीच आरती जणू काही या 10 दोह्यांमधून गोस्वामीजींनी आमच्या समोर केली. आणि त्यामध्ये विशेषत्वाने आम्हाला एकच गोष्ट सांगितली की नाम निरूपण नाम जतनते सो प्रगटत जिमी मोल रतनते. आम्हाला श्री महाराजांनी नामरूपाने जे रत्न दिलेलं आहे त्याची किंमत या रामायण रूपी जवाहिराने आम्हाला सांगितली, पुन्हा पुन्हा सांगितली, वारंवार सांगितली, अखंड सांगितली. तुलसीदासांचा जर जन्म झाला नसता, हा ग्रंथच आला नसता, तर या रवी पाठक सारख्या शठाला या नामाचं महत्व पुन्हा एकदा अधोरेखित करणारा कुठला ग्रंथ मिळाला असता? तुलसीदासांची ही अनन्यसाधारण कृपा आहे. आणि त्यामुळं भरतजींनी ज्या पद्धतीने प्रभू रामचंद्रांच्या चरणी समर्पण केलं, गोस्वामीजींनी देखील आपल्या आयुष्यामध्ये तोच मार्ग अनुसरला आणि या कलियुगामधल्या अनंत लोकांना
भगवंताच्या नामाला त्यांनी सन्मुख केलं. आणि शेवटची आणि अंतिम गोष्ट जी गोस्वामीजींनी आम्हाला दिली, हरिपाठ म्हणत असताना नित्य त्या गोष्टीच्या भोवती मन घुटमळत राहतं. जेव्हा माऊली तिसऱ्या चरणामध्ये आम्हाला म्हणते की भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये, तेव्हा नेहमी विचार येतो माऊलीला, हा प्रश्न विचारावा असा वाटतो की माऊली, भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये, यामध्ये सगळ्याचं उगमस्थान आहे भाव. आणि हा भाव कुठं मिळतो ग? मी गमतीने म्हणतो, या भावाचा भाव काय आहे? कुठल्या बाजारामध्ये मिळतो तो? सज्जनो, ही कुठलीही बाहेरून आणायची गोष्ट नाही, हे कुठलंही कृत्रिम रसायन नाही, हे आपल्याच अंतरंगामध्ये वाहणार भगवंताच्या प्रेमाचं जे एक विलक्षण साठा जो प्रत्येकाच्या हृदयामध्ये दिलेला आहे. जसं पाणी भूतलामध्ये खाली आहे, कोणाचं खूप खाली असेल, कोणाचं अगदी वरती असेल, परंतु प्रत्येक ठिकाणी पाण्याचा जसा अंश या भूतलामध्ये आहे, त्या भूतलामध्ये जसं ते बोरवेल जाऊन तो पाण्याचा साठा वरती येतो, त्याप्रमाणे रामचरित मानस आमच्या हृदयामध्ये भावाचा शोध आम्हाला करून देतं. आपल्याच हृदयामध्ये असलेला भाव प्रगट होतो. सौ प्रगटत जे मी मोल रतन ते. बऱ्याचदा लोक म्हणतात, अहो तुम्ही किती रडता हो, हा ग्रंथ सांगताना किती वेळा तुमचा कंठ दाटून येतो, असं कसं होतं? काय सांगू सज्जनो, काही शब्दच असे असतात की ज्या ठिकाणी मनुष्य आपला राहतच नाही. रामचरित मानस आम्हाला भावनेची खऱ्या अर्थाने उपलब्धी करून देतो. तुलसीदास जर जन्माला आले नसते तर आमच्यासारख्या पाषाणरूपी लोकांना या भावनेचा शोध कसा लागला असता? तुलसीदासांनी या रामायणाच्या या प्रत्येक चौपायांमध्ये हे भावनात्मक आवाहनच जणू काही आम्हाला केलेलं आहे. बघा, आपण प्रत्येक जण IQ डेव्हलपमेंटवर काम करतो, जो जन्मतः आहे, परंतु EQ जो इमोशनल कोशंट आहे, तोच मनुष्याला पूर्णत्व देऊ शकतो. आणि आज कुठलीही कॉलेज, शाळा इमोशनल कोशंटवर काम करत नाहीत, आणि त्यामुळे मनुष्य हा खरा दुःखी आहे. रामचरितमानस हा असा ग्रंथ आहे जो तुमचा IQ आणि EQ या दोघांवरही काम करतो. तुम्हाला हृदय आणि बुद्धी या दोघांच्या आधाराने विचार करायला भाग पडतो, जो तुम्हाला निर्गुण निराकार अद्वैताचं देखील तत्व प्रतिपादन करतो आणि त्याच वेळेला सगुण साकार रूपाच्या आधाराने भावना देतो. असा हा भावना आणि ज्ञानाचा संगम म्हणजे तुलसी रामायण आहे. आणि ते जर तुलसीदास जन्माला आले नसते तर आमच्या सारख्या मूर्खांना हे कोणी सांगितलं असतं? कोणी सांगितलं असतं? आणि त्यामुळं अत्यंत अनन्य भावाने, कृतज्ञतापूर्वक तुलसीदासांच्या चरणी आज या त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी हे माझे सुमन पुष्प अर्पण करतो. हे माझे भावनेचे हे बोबडे बोल त्यांच्या चरणी अर्पण करतो. त्यांनी खूप दिलंय, खूप दिलंय. झोळी फाटून जाईल एवढं या रामायणाने दिलंय. कलिकालातला हा शठ देखील रामायणाच्या गायनाने स्वतःला एक परमार्थिक समजू लागला. एवढी मोठी कृपा या रामायणाने केली. अजूनही तुलसीदासांच्या चरणी कशी कृतज्ञता व्यक्त करावी? श्री महाराजांच्या कृपेने हा ग्रंथ हाती आला. त्यांच्या कृपेने या ग्रंथामध्ये असलेल्या भावार्थाची दालनं उघडली गेली आणि या भरतजींचं हे परम पावन चरित्र गाण्याची संधी या जीवनामध्ये उपलब्ध झाली. गोस्वामीजी म्हणतात की आता एकच करा. ठीक आहे, तुम्ही शठ आहात, मान्य करतो मी, परंतु मी देखील हट्टी आहे बर का. कलिकाल तुलसी से सठनी हटी. मी देखील हट्टी आहे. मी तुम्हाला असं सोडणार नाही. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला धरून आणीन, पुन्हा पुन्हा तुम्हाला रामसन्मुख करण्याचा प्रयत्न करीन. त्यासाठी फक्त तुम्ही एक करा, माझ्या रामायणामध्ये पडून राहा. भरत चरित करी नेमू. नेमाने वाचा हे चरित्र. तुलसी जो सादर सुनही. या चरित्राचं नित्य श्रवण करा. नियमाने त्याला वाचत राहा. नियमाने त्याचं चिंतन करत राहा. गोस्वामीजी म्हणतात की तुम्ही जरी कितीही या कलियुगामध्ये मलिन झालेले असला,
कितीही जरी विषयाधीन असला तरी मी तुम्हाला खात्री देतो, मी तुमच्याबद्दल निराश होत नाही. एके दिवशी हेच चरित्र तुम्हाला काय प्रदान करेल? सिय राम पद प्रेमू अवसी होई भव रस बिरती. या विषयांमधून तुम्हाला तो मोकळं करून टाकेल. समर्थ देखील म्हणतात ना की पदार्थी जडे कामना पूर्व पाप आहे. आमचं पूर्व पाप आहे आणि त्यामुळं आम्हाला या पदार्थ रूपी या दृश्य जगातल्या गोष्टींवरती प्रेम येतं. ठीक आहे, परंतु हे प्रेम कुठल्याही परिस्थितीमध्ये या प्रभू रामचंद्रांच्या प्रेमापुढे टिकू शकत नाही. आणि त्यासाठी सदा राम निक्काम चिंतित जावा, असा हा निक्काम असलेला राम, त्याचं चिंतन या रामचरित मानसच्या आधाराने करावं. तुमच्या जीवनामध्ये असलेले बिसय रस फिकी ही अवस्था निश्चित तुम्हाला रामायण प्रदान करेल आणि तुम्हाला या भरतचरित्राच्या आधाराने ते प्राप्त करून देईल ज्याच्या प्राप्तीसाठी अनेक लोक अनेक प्रकारच्या तपश्चर्या करतात, परंतु तरी देखील त्यांना ते मिळत नाही. असं प्रभू रामचंद्रांचं प्रेम हेच या रामायणाची फलश्रुती आहे. सज्जनो, अशा रीतीने आपला हा प्रदीर्घ प्रवास भरतजींच्या चरित्राचा परिसस्पर्श अनुभवत अनुभवत या तुलसी जयंतीच्या निमित्ताने तुलसीदासांनी आमच्यावरती केवढी मोठी कृपा केली आहे याचा परामर्श घेत आज विराम पावत आहे. इति श्रीमद् रामचरितमानसे सकल कलिकलुष विध्वंसने द्वितीय सोपान समाप्त. अयोध्याकांडाची समाप्ती गोस्वामीजी आम्हाला सांगतात. आता आपण देखील एक छोटासा विश्राम घेऊयात आणि तत्पश्चात पौर्णिमेच्या शुभ दिनापासून आपण यातील तृतीय कांड अर्थातच अरण्यकांड ह्याच्या चिंतनाला सुरुवात करूयात. सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा अत्यंत विनम्र भावाने मी अभिवादन करतो. आपल्या सर्वांच्या श्रवण भक्तीला मी मनोमन त्याचं स्मरण करत आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मनःपूर्वक साष्टांग दंडवत करतो. आणि या रामायणाच्या पुढच्या टप्प्यामध्ये देखील आपण सर्वजण अशाच पद्धतीने एकत्रित होऊन या कथेचं पुन्हा पुन्हा श्रवण करूयात. अशा या रामायणाच्या दिव्यत्वामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.